नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हे हनीमूनला जाण्यासाठी गाडीतून येत असतात. अगदी खुश असतात. ते बाहेरचं वातावरण, निसर्ग बघून रमा म्हणते की खरंच किती छान वाटतं ना, इतक्या दिवसांनी आपण कुठेतरी असं बाहेर फिरायला निवांत आलोत. जेव्हा आपण तिकडे भूषण दादांकडे राहायचो ना, आणि तिकडे ते किराणावाले काका होतेत ना, ते कसं एक रुपयाचं हळद मिरची पावडर बांधून द्यायचे, तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग, हे काय तुला अचानक आठवलं? तेव्हा रमा म्हणते की हो, मला अचानक आठवलं, कारण जेव्हा आपण ते सामानाचं जे काही असायचं ते अगदी बांधून ठेवायचं. आपल्याला माहिती असतं की हे सामान आपल्याला महिनाभर तरी पुरणार आहे, पण आयुष्याचं आपल्याला काहीच माहिती नसतं की आयुष्यात काय असतं, पुढे काय होणार असतं. मग आता सुद्धा मला त्या 1 रुपयाच्या पुडी सारखंच वाटतं. आता मला छान वाटतं ना, मग पुढे असे वाटत असेल किंवा नाही वाटणार असे मी काही आता सांगू शकत नाही. मग आयुष्याचं सुद्धा अगदी तसंच असतं की सतत काही ना काही चढउतार हे आयुष्यामध्ये येतच असतात. अक्षय रमाचं हे बोलणं ऐकून खुश होत असतो आणि रमा तर अगदी खुशच असते. आणि तेवढ्यात मात्र अक्षयच्या गाडीचा टायर पंक्चर होतो आणि गाडी ही थोडीशी अशी आदळते. तेव्हा लगेच रमा म्हणते की अहो काय झालं, काय काय झालं म्हणून ती घाबरते. तर अक्षय गाथा म्हणतो की थांब, गाडी थांबवतो, एका साईडला गाडी उभी करतो आणि गाडीतून खाली उतरतो. रमा सुद्धा विचारते. तेव्हा अक्षय पाहतो तर काय, गाडीचा टायर हा पंक्चर असतो. तर रमा म्हणते की अरे बापरे, अहो अय्या, आता काय करायचं? तेव्हा अक्षय म्हणतो की आता जंगलात राहायचं. तर रमा म्हणते की अहो काही का बोलतात? तेव्हा अक्षय म्हणतो की अगर रस्त्यामध्ये जर खिळा असेल तर कुठल्याही कंडिशन मध्ये गाडी ही पंक्चर होऊ शकते. जरा थांब ना, भांडू नकोस. एकतर चायला डोकं फिरलं माझं, काय करू आता? तर रमा म्हणते की अहो काय करणार, मागे जाऊन बघा की टायर असेल. अक्षय म्हणतो की अरे वा, काय सुचवलो, आणि याला टेपनी म्हणतात. रमा रागाने म्हणते की जर तुमचा भोपळा इतका चालत होता तर अगोदर चालवायचा ना. स्टेपनी म्हटल्यानंतर आपल्या रमाला खूप राग येतो, परंतु अक्षय मात्र आता डिकीमध्ये जेव्हा स्टेपनी बघायला येतो तेव्हा मात्र आता तो डोक्याला आणखीन हात लावतो की अरे यार, माझा भोपळा खरंच चालत नाही, एकतर स्टेपनी सुद्धा अगोदरच पंक्चर आहे. रमा सुद्धा आता तेथे येते. रमा म्हणते की एकतर ट्यूबलेस टायर बसवलेलं नाही, काही किलोमीटर तरी आपण पुढे गेलो असतो. तेव्हा अक्षय वैतागतो आणि चिडून म्हणतो की हे बघ, तू मात्र आता मला शिकू नकोस, जरा मला बघून दे, आणि तुला येतं का यातील काही? तर रमा म्हणते की ओ, मला सगळं काही येते. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या वाडीत एक गॅरेज होतं आणि मी तेथे कंटिन्यू जाऊन बसायचे, त्यामुळे मी सर्व काही अगदी डोळ्यांनी पाहत होते. त्यामुळे मला आता यातील सर्व काही येते. सगळं काही अगदी मी तेव्हाच शिकले. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, सांगत जाऊ नको, जर तुला येत असेल तर करून दाखव बरं, बदलून टायर पंक्चर काढून दाखव. रमा म्हणते की मी कशाला करू, तुमची चूक आहे, तुम्ही करा. त्यावर अक्षय म्हणतो की एकमेकांच्या चुका अशा काढण्यापेक्षा आता पुढे काय करता येईल यावर जरा लक्ष देशील का? तेव्हा रमा म्हणते की नाही, आता काही करता येणार नाही, आणि त्यात म्हणजे या रस्त्यावर तर काहीच करता येणार नाही. असंच डम्यासारखं उभं राहायचं. आणि परत गाडीचे थोडंसं बाजूला येते आणि वैतागून म्हणते की मी यांना सांगत होते की अगोदर सर्व काही चेक करून पहा, परंतु यांनी तर काही चेक केलं नाही. तेव्हा अक्षय परत तिच्याजवळ येतो आणि ऐक, हे बघ, ऑलरेडी माझं अजून डोकं फिरलेलं आहे, त्यामुळे अजून काही तू फिरू नकोस, मला शिकवायला जाऊ नकोस. जर काही तुला सुचत असेल तर ते तू कर. आई शपथ, इतक्या सगळ्या व्यापातून मी वेळ काढला आणि सर्व काही अगदी मॅनेज केलं, आणि सर्व काही वेळ काढून मी अगदी इथपर्यंत आलो, आणि असं वाटलं होतं की त्या रविवारच्या सगळं काही विसरता येईल, तिचा त्रास विसरता येईल, आणि त्यासाठी बाहेर पडलो. त्यात ही गाडी पंक्चर झाली, आणि ह्या अशा रस्त्यावर पंक्चर झालेली गाडी आपली कधी रिपेअर होणार, कधी आपण हॉटेलपर्यंत पोहोचणार? तर उशीर झाला तर त्या लोकांनी आतमध्ये घेतले नाही, त्या हॉटेलवाल्यांनी, मग आपण फ्रेश कधी होणार? मग आपला हनीमून कधी सुरू होणार? तुला काही कळतं का? तेव्हा रमा म्हणते की अहो, असं काय करतात तुम्ही, नका असा विचार करू, आपण लिफ्ट घेऊयात, तिकडे जाऊयात तिकडेून. तेव्हा अक्षय म्हणतो की एकतरी गाडी तुला दिसते का, मग कुणाला लिफ्ट मागायची? अक्षय म्हणतो की आपण त्या माणसावर विश्वास कसा ठेवणार, आपण त्याला लिफ्ट मागितल्यानंतर? कोण माणसं असतील ते, त्यांनी जर आपल्याला फसवले तर आपण काय करायचे? तेव्हा रमा म्हणते की अहो काम, तुम्ही का नको तो विचार करतात? तुम्ही अगोदर त्या टोचनवाल्याला फोन करा, त्याला आपली गाडी घेऊन जायला सांगा, आपण तोपर्यंत लिफ्ट घेऊन जाऊ. तेव्हा अक्षय चिडतो. अक्षय म्हणतो की काय शब्द वापरतेस म्हणे की टोचनवाला, आणि तो फोन करायला घेतो, परंतु तेथे तर रेंज नसते, म्हणून अक्षय आणखीनच वैतागतो. येथे तर रेंज नाही, मग तुझ्या त्या टोचनवाल्याला कसा आपण फोन करणार, असे रागाने म्हणतो. तर रमा म्हणते की काय हो, फक्त चिडचिड करतात, तोंड दुखत नाही का हो तुमचं? सो मच निगेटिव्हिटी
नॉट गुड असे इंग्रजी मारते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे, आता तर तुम्हाला इंग्लिश मध्ये शिकवणार का? माझ्याशी तू इंग्लिश बोलणार? तर रमा म्हणते की का बोलू नको मी तुमच्याशी इंग्लिश, मी बोलणार तुमच्याशी इंग्रजी मध्ये. आणि हे बघा मी 10वीची परीक्षा पास होऊन आता 12वीची सुद्धा परीक्षा देणार आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की डोंट टेल मी, तू आता 12वीचे पुस्तक बरोबर घेतले का? तेव्हा रमा म्हणते की नाही हो, आता कशाला घेऊ, परीक्षा देताना घेईल ना. तर अक्षय म्हणतो की नशीब माझं, नाहीतर लोक म्हणतील की हनीमूनला मुलगी 12वीचा अभ्यास करत होती. तेव्हा रमा रागाने म्हणते की झाले का तुमचे सर्व बोलून, मग आता लिफ्ट मागताल का? तेव्हा अक्षय लगेच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागायला हात वर करतो. रमा म्हणते की काय 2 व्हीलरला तुम्ही लिफ्ट मागितली आणि ती पण अशी, आपण काय चौघं बसून जाणार होतो का 2 व्हीलर वरून? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं एकतरी तुला 4 चाकी जाताना रस्त्याने दिसती का? रमा इतकी चौताळते आणि अहो अशी लिफ्ट नसती मागायची असे म्हणते. तर अक्षय म्हणतो की कशी मागणार आहे ते आता शिकवशील का? तेव्हा रमा म्हणते की अहो प्रेमाने मागायची असती. तर अक्षय म्हणतो की तू माग, प्रेमाने मागायची ना, तुला माग तू प्रेमाने लिफ्ट, आणि मला शिकवते की कशी प्रेमाने मागायची. म्हणून अक्षय गाडीवर डोकं टेकवतो आणि असा पाहत असतो. तेव्हा रमा म्हणते की काय प्रेम कधी केलं, कधी शिकले? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, तुला प्रेमाचं ऐकतं, मग माग तू प्रेमाने लिफ्ट माग, तुझं कोणी ऐकेल का? रमा म्हणते की हो हो, प्रेमानेच मागायची असते लिफ्ट. आणि तेवढ्यात एक रिक्षा येते. तर रमा म्हणते की अहो रिक्षा रिक्षा, आम्हाला ना जरा लिफ्ट हवी होती. तेव्हा त्यातील तो जो माणूस असतो तो म्हणतो की हो हो अगं ए बस ना, चल ना रिक्षा तुझीच आहे, चल तुला जन्नत दाखवतो, चल ए बस. आणि अक्षय हे ऐकतो आणि रागाने त्या माणसाजवळ येतो. परंतु आता मात्र तो माणूस घाबरूनच लगेच रिक्षा चालू करून निघून जातो. अक्षय म्हणतो की काय अरे, आणि अक्षय रागाने म्हणतो की काय रे, जन्नत दाखवतो इकडे ये चल. रमाच घाबरते आणि रमाला म्हणतो की बघितलंस ना काय झालं, मी तुला हेच सांगत होतो की अशा रस्त्यामध्ये आपण कुणाला मदत मागायची आणि कुणावर कसा विश्वास ठेवायचा, पटलं ना तुला आता? आणि रमाला हिसक्याने हिसकावतो आणि तुला हेच म्हणालो ना. तेव्हा रमा म्हणते की अहो चिडू नका ना, जरा तुम्ही शांत व्हा. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि काय शांत हो, एकतर माझा सर्व काही मूड ऑफ झाला, इतकं सर्व काही आपण जुळून आणलं, एवढं छान रिसॉर्टचं बुकिंग झालं आणि हा तर टायर मध्येच पंक्चर झाला. आपण कधी तिकडे पोहोचणार हॉटेलमध्ये, कधी आपल्याला आत घेणार, कधी फ्रेश होणार आणि कधी आपण, आणि आपला हनीमून हे फक्त अक्षयला त्याची पडलेली असते की कधी हनीमून होणार, म्हणून त्याला आता खूप टेन्शन येते. आणि रमाला म्हणतो की रमा तुला कळते ना आपण? रमा म्हणते की हो हो मला कळते, थांबा आपण काहीतरी विचार करूयात. आणि रमाच्या डोक्यामध्ये एक लगेच आयडिया येते. ती हसून लगेच खुश होत अक्षयला म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे. अक्षय म्हणतो की हो हो सांग लवकर. तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही येथेच थांबा, मी आले, मागे बघू नका अजिबात. तर अक्षय म्हणतो की का बघायचे नाही? तर रमा म्हणते की नका बघू, सांगितलं ना तुम्हाला जायचे आहे किंवा नाही, मग चला तिकडे बघा. तेव्हा अक्षय पुन्हा तिच्याजवळ येतो आणि रमा ही गाडीजवळ गेलेली असते. अक्षय म्हणतो की अगं करतेस काय, ते तर मला बघून दे. तर रमा पुन्हा ओरडते की मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही तिकडेच थांबा, तुम्ही जर तिकडे नाही थांबलात तर आपण येथे रस्त्यातच थांबूया. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो कर, तुला जे करता येईल ते कर तू. आणि अक्षय तिकडे थांबतो. तोपर्यंत रमा ही गाडीच्या डिकीमधून अक्षयच्या बॅग मधून सर्व काही शर्ट काढते आणि आपल्या पोटाला अशी आवळून बांधते, जशी ती प्रेग्नेंट आहे असं स्वतःला करते. आणि जेव्हा ती येथे हसत असते तर अक्षय ही बघून अगदी आश्चर्याने म्हणतो की काय रमा ही काय आहे, पोटाला असं चौकोनी पोट काय तयार केले? तर रमा म्हणते की हो हो, मी पोटाला तुमचे सर्व काही शर्ट एकत्र करून बांधले. तेव्हा अक्षय म्हणतो की याने तुम्हाला गाड्या थांबतील असं वाटतं का? तेव्हा रमा म्हणते की हो, ते आता आपल्याला लिफ्ट देतील. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, हे जे काही तू ध्यान केलं ना त्यानं खरंच आपल्याला लिफ्ट मिळेल, मग दाखव तू शोधून कर. तेव्हा रमा म्हणते की तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? अक्षय म्हणतो की हो थांबून दाखव ना, जा तू थांबून दाखव एखादी गाडी. आणि काय ध्यान घेतलं, कुठल्या फिल्म पाहते, माग ना लिफ्ट, मग बघूयात की लिफ्ट मिळते की नाही आपल्याला. म्हणून अक्षय पूर्णपणे वैतागून जातो. तेव्हा रमा ही थोडीशी पुढे येते आणि समोरून एक गाडी येत असते. तर रमा म्हणते की बघा आता गाडी येते. तेव्हा एक जोडपं असतं आणि ते गाडी शेवटी थांबवतं. तेव्हा रमा म्हणते की आम्हाला थोडीशी लिफ्ट हवी होती. आणि तेव्हा मात्र त्यातील जी काही मॅडम असते तर ती रमाच्या पोटाकडे पाहत असते आणि विचारते की काय ह्या कंडिशन मध्ये तू कुठे जाते ग? तेव्हा अक्षय हसतो आणि आता काय करणार आहो, आम्हाला थोडीशी मदत करा, आम्हाला तिकडे सोडतान का? तेव्हा ती मॅडम हसते आणि तू सुद्धा कठीणच आहे, अरे जरा गाडी चेक करून तर निघायचं ना. तेव्हा ते गाडी
गाडीमध्ये बसायला सांगतात. तर लगेच अक्षय म्हणतो की खरंच थँक्यू आणि तो गाडीमध्ये जाऊन सुद्धा बसतो. रमा म्हणते की खरंच काय माणूस आहे, गाडीमध्ये सुद्धा जाऊन बसला, इतका स्वार्थी, हॉटेलमध्ये म्हणून जायचं म्हणून दुसरं काही सुचतच नाही. आणि रमा सुद्धा गाडीमध्ये बसते. तर ती मॅडम म्हणत असते की अरे तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तू तिला असा गाडीतून घेऊन जातो, कसं रे असं. रमा म्हणते की हो बघा ना, मी त्यांना किती ओरडू सांगितलं होतं की एकदा बघा की जाण्या अगोदर गाडी चेक करून पहा, सगळे टायर चेक करा, परंतु नाही. तेव्हा ती मॅडम म्हणते की काय रे दिकरा, तू काही बायकोचं ऐकत नाही का. तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी आंटी, खरंच चुकलं, परत असं म्हणायचं नाही. आणि त्या मॅडमचे जे काही मिस्टर असतात तर ते म्हणतात की डार्लिंग अरे जरा मला टिंकर मारायची बरं का. तेव्हा ती म्हणते की नाही, अरे सकाळपासून तू 5 वेळेस टिंकल मारली. अक्षय आणि रमाला हसू येत असतं. तर अक्षय हा रमाला खुणावून सांगत असतो आणि आपल्या बोट करून तिला दाखवतो. रमाला तर आणखीन हसू येतं. त्यानंतर आता रमाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि अगदी असा हसरा प्लॅन असतो. तेव्हा ती आपल्या मोबाईलमध्ये त्या अवस्थेतला फोटो काढून घेते आणि लगेच तो फोटो जान्हवीला पाठवते. तर आनंद इकडे आपले चित्र काढायमध्ये मग्न असतो आणि तेवढ्यात जान्हवी इतकी धावत येते आणि त्या मोबाईलमधील तो फोटो असतो. अरे बेबी ऐक ना, बेबी अरे ऐकून घे. आनंद म्हणत असतो की बोल ना. जानू अगं मला तू कशाला वैताग देतेस, मला पेंटिंग काढून दे. तेव्हा जानू म्हणते की अरे तो बेबी नाही, रमा आणि अक्षयचा बेबी, हे बघ. आणि आपल्या मोबाईल मधील रमाचा तो फोटो दाखवते. तर आनंद म्हणतो की काय, आणि 1 मिनिट म्हणून तो लगेच तो मोबाईल घेतो आणि पाहत असतो. तेव्हा जानू म्हणते की अरे हे दोघं तर हनीमूनला सुद्धा पोहोचली नसतील आणि रमा तर लगेच प्रेग्नेंट झाली. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हे दोघे तर काय करतात. जानू म्हणते की हो मला तर खरंच काही कळत नाही. आणि बेबी अरे हे बघ नाही तर मला आपली गाडी नाही वाटत ना. तेव्हा आनंद म्हणतो की हो अगं जानू आत्ता माझ्या कुठे लक्षात आलं. आनंद म्हणतो की अगं काय झालं, म्हणजे मला माहिती असणार की नक्की त्यांची गाडी खराब झाली असेल आणि दुसऱ्या कुणाच्या तरी गाडीची त्यांनी लिफ्ट घेतली असेल. मी अक्षयला अनेकदा वेळा सांगितलं होतं की अरे गाडी जरा एकदा जाता अगोदर चेक करून घे, परंतु ऐकणार कुठला तो अक्षय. आणि म्हणून रमाने लिफ्ट घेण्यासाठी प्रेग्नेन्सीचं नाटक केलं असणार. तुला माहिती आहे ना रमा या बाबतीत आपली कशी आहे ते. तेव्हा जानू म्हणते की हे अरे मग कसलं भारी आहे ना, एकदम फिल्मी. आणि मला काय वाटतं की अरे बेबी आपण सुद्धा तिकडे जाऊयात आणि ही त्यांची जी काही हनीमूनची मज्जा आहे ना ती मस्त मोबाईल मध्ये शूट करते आणि त्याचा व्हिडिओ बनवते. तेव्हा आनंद म्हणतो की अगं कशाला जायचं आपण, एकतर त्यांच्यामध्ये एकतर किती दिवस झाले, किती दिवसातून त्यांना हा असा एकांत टाइम मिळाला, त्यांना करून दे ना एकदाचा, म्हणजे त्यांचा वेळ घालून दे एकांतात. आपण कशाला टाइमपास करून त्यांच्यामध्ये जायचं उगाच कबाब में हड्डी बनवून. तेव्हा जानू म्हणते की अरे सिरियसली तुला काय वाटलं रे, मी खरंच जाणार आहे का, मूर्ख आहे का मी. अरे मी तर अगदी सहज बोलले, खरंच किती एक्साइटमेंट आहे, ती दोघं किती मॅच्युअर वाटतात. तेवढ्यात अभि येतो. आम्ही अभि चोरून हे सर्व अगदी शांतपणे ऐकून घेतो आणि विचारतो की काय कसली एक्साइटमेंट आणि केव्हा कसं कधी, सांगा लवकर सांगा. तेव्हा जान्हवी आपल्या मोबाईल मधील तो रमाचा फोटो अभिला दाखवते की अभि हा अगोदर फोटो बघ, अक्षय आणि रमा फुल टू फुल मज्जा करताय. अभि तर हा फोटो बघून खूप हसतो आणि काय रे इतका उतावळा होतो हा, शेवटी पहिल्याच बॉलला सिक्सर. तेव्हा आनंद म्हणतो की अरे आपण त्याला काय सांगत होतो की टुचू खेळ. तेव्हा जानू म्हणते की अरे काय बोलतात तुम्ही हे टुचू. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ हे जानू वहिनी काय असतं ना. तेव्हा आनंद लगेच खुणावतो की शांत राहा अभि. तेव्हा अभि म्हणतो की नाही अगं जानू वहिनी मी तुला हे कसं सांगू. अरे आनंद दादा तू तरी सांग तिला. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की अगं जानू अगं नवीन आहे ना या दोघांचं, मग त्यामुळे थोडीशी एक्साइटेडमेंट असते ना आणि अक्षयच्या बाबतीत आपली ही एक्साइटेडमेंट समजू शकतो. आणि अभि आनंद एकमेकांना जोरात अशी टाळी देतात आणि हसतात. त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा त्या गाडीतून येत असतात. तर लगेच ती मॅडम विचारते की काय ग धिकरी, अगं तुला कितवा महिना आहे, किती महिने झाले तुला प्रेग्नेंट होऊन. तेव्हा रमा म्हणते की 7वा. अहो 7वा. अक्षय म्हणतो की नाही 6वा. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणतात की अरे कसला हॅजबंड आहे रे तू, तुला बायकोचा म्हणजे कितवा महिना आहे सुद्धा माहिती नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अहो मला माहिती आहे आणि हे सुद्धा माहिती आहे की कालच हिला 7वा महिना लागला. रमा
रमा म्हणते की अहो काही कसे बोलतात ओ, म्हणजे काल कुठे 8 दिवस झाले मला 7वा महिना सुरू होऊन, हो की नाही? आणि रमा त्याला खुणावते आणि हसते. अक्षय तर डोक्याला हात लावतो. तेव्हा मॅडम म्हणते की हो हो, अरे हे मॅन सुद्धा असेच असतात, बायडी बरोबर मॅरेज तर करायचं आणि तिची केअर सुद्धा करायला नको. तेव्हा लगेच ते मॅडमचा नवरा म्हणतो की अगं तू मला सुद्धा असंच म्हणते का? मी सुद्धा अगदी त्याच माणसासारखं आहे का? तेव्हा लगेच मॅडम म्हणतात की हो हो, आणि आपल्या ती मुलाचं नाव घेते आणि त्याच्या वेळेला सुद्धा तू किती लेट पोहोचला होता. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अगं डार्लिंग, अगं सायरस हा माझा प्रीमॅच्युअर बेबी ना, अगदी वेळेवर मी राईट टायमाला पोहोचलो होतो. तेव्हा अक्षय हळूच रमाला म्हणतो की बघ ना ते कसे भांडतात, आणि काय ग तू का अशी माझ्याकडे बघतेस? त्या मला ओरडतात म्हणून तुला मज्जा येते ना? खूप मज्जा येते ना? रमा म्हणते की हो खूप भारी वाटतं मला, जाईपर्यंत काहीतरी टाइमपास नको का? तेव्हा अक्षय म्हणतो की मग मी ओरडा खाऊ का? रमा म्हणते की हो खा. तेव्हा ती मॅडम विचारते की अय धिकरा, अरे बेबीचं नाव काय ठेवणार तू? अक्षय सांगायला सुरुवात करतो. तेव्हा रमा म्हणते की अहो त्यांना काय विचारतात तुम्ही, त्यांना काही सुचत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की मला सर्व काही सुचतं, अगं तू कधी मला विचारलं नाही, मग मी तुला का सांगणार होतो, नाहीतर नाव मला अशी अशी सुचतात. तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला विचारलं नाही म्हणून तुम्ही सुद्धा मला सांगितले नाही का? आणि मी का तुम्हाला विचारायला हवं होतं? माझं तर ठरलं बाबा, जर मला मुलगी झाली तर तिचं नाव मी उमेश्वरी ठेवणार. तेव्हा ती मॅडम हसते आणि खरंच किती सरस असं नाव आहे उमेश्वरी, तर पार्वतीचं काही नाव आहे ना? तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, माझ्या आजीच्या नावावरून तिने हे नाव ठरवले. आणि तेव्हा तो माणूस विचारतो की जर तुम्हाला धिकरा म्हणजे मुलगा झाला तर काय नाव ठेवणार? अक्षय म्हणतो की हो हो ठरलंय, माझं भूतनाथ असं त्याचं नाव ठेवणार आहे. तेव्हा रमा रागाने पाहत असते. तेव्हा ती मॅडम म्हणते की काय भूतनाथ? तेव्हा अक्षय म्हणतो की अहो मॅडम तुम्हाला खरं सांगतो की मला अशी हल्लीची फॅन्सी मॉडर्न नाव नाही आवडत. अर्ध्या पालकांना जर त्यांचे अर्थ सुद्धा माहिती नसतात, कुठेतरी फॅन्सी नाव ऐकतात आणि ठेवतात आपल्या मुलामुलींचं नाव, मग होती गोची आणि शाळेत त्या नावावरून त्याला खूप चिडवतात. मग त्यापेक्षा मला आपली सिंपल नाव खूप आवडतात. आणि हे बघा भूतनाथ किती छान असं गोड नाव आहे, आणि हिचं काय ते उमेश्वरी कसं गोड नाव आहे की उमेश्वरी भूतनाथ. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हो हो धिकरा, अरे एकदम तू असं सरस बोलला. आजकालचे जे काही जनरेशनचे नाव आहेत ना ते अगदी खरंच बोर आहे, सो सिमिलर वाटतात. ईशान, गियान, रिदान, मिया, किया, आणि गर्ल्सचे नेम आहे ना ते आयशा, सायशा, ईशा, आमेरा, समेरा, कियारा. खरंच किती हे अवघड नाव. तेव्हा अक्षय हसून विचारतो की तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना, हो की नाही? मग आम्ही ठरवलेली नाव जास्त छान आहेत की नाही? उमेश्वरी, भूतनाथ खरंच किती छान नाव आहेत. तेव्हा रमा म्हणते की नाही नाही, उमेश्वरी एक चांगलं नाव आहे, परंतु भूतनाथ काही मला ते नाव नाही आवडलं. जर त्याला शाळेत भूत भूत म्हणून चिडवलं तर काय करणार आहोत आपण? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही चिडवणार, मी समजवेल त्याला की काय बोलायचं जर त्याला कोणी चिडवले तर. तेव्हा मॅडम आपल्या नवऱ्याला म्हणते की डार्लिंग, अरे डार्लिंग बघ ना कसले क्यूट भांडतात ते दोघे, आणि तू तर माझ्याशी भांडतच नाही. तेव्हा तो म्हणते, तिचा डार्लिंग म्हणतो की नॉट फेअर, नॉट फेअर, काही पण झालं ना तुझी गाडी नेहमी माझ्यावरच घसरते. मॅडम म्हणते की अरे तू गाडी चालव रे. तेव्हा रमा खूप छान असा अक्षयचा सुद्धा फोटो काढते आणि तिचा सुद्धा. अक्षय खुश होऊन तिच्याकडे बघून हसतो. त्यानंतर इकडे आनंद एका पप्पाचं चित्र काढत असतो, तर जान्हवी विचारते की काय रे, अरे काय कसलं चित्र काढतोस? तेव्हा लगेच आनंद म्हणतो की अगं तुझ्या लेकीने मला पप्पाचं चित्र काढून दे असं सांगितलं. तेव्हा लगेच अभि म्हणतो की अर्थ सुद्धा असंच पेंटिंग काढते. तेव्हा आनंद म्हणतो की अरे हे बघ, हे लहान मुलांच्या अनुषंगाने चित्र काढलेले आहे. अरे अभ्या कळलं ना तुला, कधीतरी मग तू माझ्या आर्ट गॅलरी मध्ये ये, मग तुला समजेल. आणि तेवढ्यात जान्हवीच्या मोबाईलवर रमाचा मेसेज पडतो. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की अरे शांत व्हा, रमाचा मेसेज आलेला आहे. तेव्हा आनंद म्हणतो की काय लेटेस्ट अपडेट आहे दोघांचं लव्ह बर्ड्सचा? तेव्हा जान्हवी म्हणते की अरे काही नाही, व्हिडिओ पाठवला, डाउनलोड होतोय. आणि जान्हवी तेवढा तो व्हिडिओ ऐकते आणि त्या दोघांना म्हणते की अरे या दोघांची तर कमालच आहे, मुलांची नाव सुद्धा ठेवून ते मोकळे झालेत. आणि काय तर म्हणे मुलगा झाल्यानंतर नाव ठेवणार भूतनाथ, आणि मुलगी झाली तर उमेश्वरी. इमॅजिन. तर आनंद, अभि आणि जान्हवी यांना खूप हसायला येतं. तेव्हा अभि म्हणतो की म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, जर अर्था मोठी झाल्यानंतर तिला जर विचारलं की तुझ्या भावाचं नाव काय, मग तिने काय सांगायचं की भूतनाथ. आणि खरं सांगतो की कधी कधी लहान पोरांपेक्षा जास्त वर्तळू वागतात हे दोघे जण. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो अभ्या, अरे
तू तर एकदम करेक्ट बोललास, पण तुला खरं सांगतो की ह्या दोघांमधील ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे, एकदम अशी कॉमन गोष्ट आहे की ह्या दोघांनी आपल्या आतमधील लहान मूल काही मरून दिलेलं नाही. सिरियसली. आणि तेवढ्यात त्यांची आजी तेथे येते. आजी ह्या तिघांकडे पाहत असते. तेव्हा जान्हवी म्हणत असते की अरे जर उद्या या दोघांना त्यांचं मूल झालं तर तेही असंच वागले तर. तेव्हा अभि म्हणतो की हो अगदी चान्सेस, अगदी ते असेच वागू शकतात. आजी आत येते. अभिषेकला म्हणते की अभिषेक तू सुद्धा येतेच आहेस का, बरं झालं, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. तेव्हा जान्हवी लगेच उठते आणि आयाजी अहो मला सुद्धा तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. हे बघा ना रमाने आपल्याला व्हिडिओ, तर आजी म्हणते की ते आपण सगळं नंतर बघू, मला जे बोलायचं ना ते त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे. तेव्हा आनंद म्हणतो की आता पुन्हा काहीतरी नवीन प्रॉब्लेम झाला का. तेव्हा आजी म्हणते की प्रॉब्लेम अजूनपर्यंत काही झालेला नाही, पण होणार आहे हे मात्र नक्की. तेव्हा अभि विचारतो की आजी अगं नक्की असं काय झालं. तेव्हा आजी म्हणते की मधुमती येते. जान्हवी विचारते की कोण मधुमती. अभि विचारतो की कोण मधुमती, अरे काकांची कोणी. तर आजी लगेच म्हणते की अरे अभि शांत. तेव्हा लगेच अभि शांत बसतो. तर आनंद म्हणतो की आजी डोंट टोल मी, म्हणजे मधुमती काकी आजी. तर आजी म्हणते की हो हो तीच ती. तर अभि म्हणतो की अरे इतकं कशाला रिॲक्ट होतो मग, एखादा हिटलर येतोय असा, मी तर पहिल्यांदा हे नाव ऐकतो. तेव्हा जान्हवी म्हणते की हो हो मी सुद्धा पहिल्यांदाच नाव ऐकते, कोण आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं जान्हवी तुला माहिती असण्याचा प्रश्न नाहीच. अभिषेक, अरे आपण तिच्याकडे गावाला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा तू खूप लहान होता, तेव्हा तुला सुद्धा नाही आठवणार. तुमच्या आजोबांचे भाऊ मधू आजोबा, त्यांची बायको. तेव्हा आनंद म्हणतो की अभ्या अरे तुला माहिती नाही की ती बाई किती डेंजर आहे ते. अरे बाई कसली, ती चेटकीन आहे चेटकी. अभि म्हणतो की अरे इतक्या वर्ष काही संबंध नाही आणि आज अशी अचानक का कशी येते. तेव्हा आजी म्हणते की काय माहिती बाबा ती काय येते, पण ती आल्यावर मात्र डोक्याला ताप होणार आहे हे नक्की. आता कुठे आपलं काही सुरळीत चालू झालं होतं आणि त्यात काही बाई येते. वैताग कुठला. आणि तेवढ्यात गाडीचा हॉर्न ऐकू येतो, म्हणजे ती मधुमती आता येथे रवाना झालेली असते. मुकादमांच्या घरी तिचं आगमन होतं. अगदी धुमधडाक्यात तिची एंट्री येथे मुकादमांच्या घरी होते. आणि खाली उतरून जेव्हा पार्वती निवास ते नाव आहे तर पार्वतीच्या नावाकडे पाहते आणि पार्वती मी आले असे म्हणते. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जेव्हा ती आत येते तर आजीला लगेच डायरेक्ट म्हणते की माझं घर बळकावलंस हे मी विसरलं नाही, आणि माझ्या नवऱ्याला तू वेड्याच्या विस्पतळात टाकले ते सुद्धा मी विसरलेले नाही. हे घर माझं आहे, जे घर तू घशात घातलं. तेव्हा आता आजीची बोलती बंद होते आणि आजीला खूप मोठा धक्का बसतो आणि बाकीच्या सर्वांना सुद्धा. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.